सरकारी आयोग आमच्याकडे सगळ्या मुलींसात व्यासपीठाचे जोडूचे त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे दिवस भेटून एक छोटीशी जोक प्रतीक म्हणून काम करते. थोडासा का होईना पण अंधार दूर करते. आता माणसांच्या असोखली कार्याचे उपकारण झाला.
गोय मुक्ती अंतर्गत निधी अंतर्गत या पंचायतीचे रिनोवेशन करपाचें काम हांगासर जाता। आयज ह्या रिनोवेशन केल्ल्या कामाचो उक्तावण सुवाळो हांगासर जाता। गोंय राज्याचे आनी गोंय विधानसभेचे आदरणीय सभापती डॉक्टर रमेश तवडकर सर तशेंच हांचे कडेन म्हाका ह्या वेळाचेर सगळ्या मनीसतांचे आनी प्रास्ताविक ह्या वेळाचेर करचे। सगळ्यांना नमस्कार। एका खुशीच्या दिसाक तुम्ही सगळी आमी जमिल्ले आसा। सगळ्यांक म्हजो माये मोगाचो नमस्कार। देवाचो दैवत नाही दगडात, देवाचो दैवत नाही लाकडात, सोन्या चांदीत नाही देवाची मात्र देव आहे आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वात। अशी देवरूपी मनशाक मी हांगा सगळी जमिल्ले आसा। माझे आशिल्ले सगळे मानेस आणि तुम्ही सगळी गांव म्हजो काळासावन पंचायतीचे मेंबर्स सगळे वांगडी गांवचे सगळे लोकांचे वतीन तुमकां हांव नमळायेक हांगा मना काळासावन तुमचें स्वागत करता। गोंय सरकारान गोंय लिबरेशन ग्रांट्स सगळ्या पंचायतीक दिले आणि आमचे मंडळ स्थापन पयलीं हो आमकां फंड पाविल्लो आणि ताच्या ह्या आयज रिनोवेशन केले त्या ग्रांट्स वापरून रिनोवेट केल्या ह्या पंचायत हॉलाचे आणि पंचायत फ्रंट भागाचे आज हो गांव सुवाळो तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आमी हांगा घडोवन हाडटा। ह्या वेळार आमकां आमचे मदीं उपस्थित आसा आमचे गोंय राज्याचे आदरणीय सभापती डॉक्टर रमेश तवडकर सर हांचे हांव तुमच्या सगळ्यांच्या वतीन हांगा स्वागत करता आनी मोठ्या ताळयांनी आमचे आदरणीय पंचायत मंत्री माननीय मामी गुदिनो सर या पंचायतीच्या उक्तावणाक तुम्ही उपस्थित आसा। पंचायत मेंबर आणि सगळ्यांच्या वतीन गांवच्या वतीन तुमचे हांगा स्वागत करता। 2 ऑगस्टाक ही कार्यावळ घडोवन हाडपाची आशिल्ली आणि 2 ऑगस्टाक मंत्र्याचो वाडदीस आशिल्लो। ताणी आपल्याक शक्य ना 2 तारखेक थंयच्यान हांगा ट्रॅव्हल आनी परत थंयच्या गांवचे लोकांची सगळी विशेष येताना वेळ जावपाक शकता अशें म्हणून ही कार्यावळ आमी घडोवन हाडटा आनी ताणें आमकां वेळ दिल्या आनी ताणें स्वता एकदां सांगलें की हांव येतलोच आनी तें उतर ताणें राखलें। त्या खातीर परत एकदां तुमचें हांव मनाक घालून स्वागत करता। आमचे मदीं पंचायत आयुक्त पावपाचें आशिल्लें ताणें आपली शुभेच्छा म्हाका फोनाचेर दिताल्यो तांचे तब्येतीच्या कारणां खातीर ती पावना म्हूण ताणें म्हाका कळीत केल्लें आसा। आमचे मदीं आसा आमचे व्हिडिओ श्री प्रणीत नायक ताचें हांव ह्या वेळार स्वागत करता। डेप्युटी सरपंच श्री हांचें स्वागत करता। पयलीं पंचायत खोतीगांव पंचायतीचे सरपंच आमचे मदीं उपस्थित आसा, पंच मेंबर उपस्थित आसा, कावन्सिलर उपस्थित आसा, सगळे वेगवेगळे ऑफिसाचे ऑफिसर्स उपस्थित आसा आणि पत्रकार भाव त्या भायर आज खास तांचो सत्कार जावपाचो आसा, भोवमान जावपाचो आसा अशें आमचे माजी सरपंच हांगा आमचे मदीं सगळे उपस्थित आसा तांच्या हांव मनाक घालून स्वागत करता। आमचे बरे मागपी आमचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आसा, सामाजीक कार्यकर्ते आसा आणि आमचे वेलविशर अशे सगळे हांगा हॉलांत जमिल्ले आसा। हांव सगळ्यांची नांव घेवंक शकना कारण तो प्रत्येक तुजे भशेन तितलो मानादीक आसा अशें हांव मानता। तुमकां सगळ्या मानादिकाक परत एकदां म्हजी काळजासून हांगा येवकार। आमच्या आमंत्रणाक तुमी मान दिल्लो आसा त्या खातीर हांव काळजासून उपकारी ह्या वेळार आसा। पहिली पंचायत निसर्गरम्य वातावरण आसा, तुमकां सगळ्यांक खबर आसा, देवळां आसा, चर्ची आसा, बिचीस आसा आणि त्या भायर रानांय आसा आणि ह्या अशा ह्या आमच्या वातावरणात म्हणजे कोणी आयले जाल्यार खरें गोंय पळोवपाक मेळटा जाल्यार पयलीं पंचायती पळोवपाक मेळटा। आमचें मंडळ ऑगस्ट म्हयन्यांत 2022 पदभार सांबाळिल्लो। सरपंच म्हणून म्हाका निवडून हाडले उपरांत डेप्युटी सरपंच सुनील पैंगीणकर, पंच मेंबर आसा आमचे मदीं सतीश पैंगीणकर, महेश नाईक, शिल्पा गोगांवकर, प्रवीण भंडारी, जॉन बारेको, रसिका वेळी, मनीषा जोशी अशी 9 वॉर्डांतल्यान आमचे मेंबर्स हांगा उपस्थित आसा। आमचे सेक्रेटरी राजू नाईक गांवकर आसा आणि सगळे पंचायत कर्मचारी वर्ग आसा तांकां हांव ह्या वेळार स्वागत करता। सगळे आमचे खूब वेल एज्युकेटेड आशिल्ल्यान पंचायती बद्दल लोकांचे बद्दल खूब आमचें चिंतन जाता आणि सगळ्यात पयलीं आमी जें काम घेतलें की आमचो पयलीं वाटो स्वच्छ आनी नितळ रावपाक जाय ह्या खातीर आमी सगळ्यात पयलीं लक्ष घालता वेस्ट मॅनेजमेंट आणि सगळे कडेन घरा गांवा आमचो वाड्या वाड्यार
वचून कचरो एकठांय करून आमचे जे वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्प आशिल्लो तो आमी एक्टिवेट केलो आनी आज आमचो पोस्ट वखदांनी सांगला की तुमकां पयलीं पंचायत सामकी नितळ आनी सुंदर मेळटली आनी खंय कचरांतल्यान आमकां खास पळोवचें जेणे करून आमची जी एम आसा ती आमकां पुराय जातली. अनेक कामां वेगवेगळ्या डिपार्टमेंटाच्या आदारान पयली पंचायत घडोवन हाडटा. घरा वाड्या ज्यो मदर अंडर वाड्याची कामां जातात तातूंतय आमी गांवचो डेव्हलपमेंट जाल्लो आसा. वेगवेगळी डिपार्टमेंटां डब्ल्यूआयडी म्हणा PWD म्हणा रस्त्याची उदरगत आसतली. सगळ्यात व्हडली आमकां एक दिसता ती म्हळ्यार जी आमी पोटगे ग्राउंड खूब वर्सां जो स्पोर्ट्स डिपार्टमेंट अंडर ट्रायबल वेलफेअर डिपार्टमेंटा अंडर फंडींग जालो ताजें आमी काम आमच्या हाजे नंतर पदभार सांबाळून रोखडेंच ताजें काम सुरू जालें आनी तें आजून सुरू आसा. कोल्या मानाचें काम जें एकदम नैसर्गीक पद्दतीन काम जाल्लें आसा आनी खूब जाणां ताजें पुस्तकां तोखणाय केल्लीं आसा. तांचे हे सगळे कामाक आमकां मदत आसा आमचे आमदार तशेंच गोंय राज्याचे सभापती डॉ. रमेश चवडकर हांचे जोड पावलान आमकां सगळे मदत जाल्ले सगळे कामाची उदरगत जाता आसा. उदकाच्या सप्लायाचो पटके आमचे एक व्हडली टाकी जाता त्या टाकयेक सगळ्या वेलवाडा पटके खावडा हे सगळ्या लोकांक सुटावो लावपाक आसा. माल्ली सारक्या तिरवण सारक्या गांवांनी सुद्दां आमी देवळां तांकां ते सामाजीक कामां खातीर ल्हान ल्हान कार्यावळी जे हॉल जाय ते सुद्दां आमी पंचायत मंडळांतल्यान बांदून दिल्ले आसा. नरेगा अंडर खुबशीं कामां जाल्लीं आसा. हांव कामां वाचत जाल्यार खूब टायम वता हांव बरोवन हाडलें तरी हांव वाचना. इन शॉर्ट हांव तुमचे सगळ्यांक सादरपण हे करपाक सोदता प्रस्तावी. खूब जाण ग्रामसभेक उपस्थित रावता आपले प्रश्न मांडटा आनी आमचें काम बरें जाल्यारूच तोखणाय करता आनी वायट जाल्यार सगळे झगडी मांडटा आनी त्या खातीर ग्रामसभा आमची सदांच जाय उरता. ते सगळें घडटा आसतना आमकां खूब उमेद जाता की आमकां तातूंतल्यान खूब बऱ्यो बऱ्यो सुचोवण्यो मेळटा. सगळ्यांत चड आनी उमेदीची म्हाका तुमकां सांगूंक दिसता की आमची पंचायत सेंट्रल गव्हर्मेंटान वुमन्स फ्रेंडली पंचायत म्हणून डिक्लेअर जाल्ली आसा आनी त्या खातीर आमच्या बायलांची आमचे जे मेळ्ळा त्या खातीर आमची घेयल्ली आसा एवॉर्ड अशें म्हणटा एक गौरव आसा आमकां सगळ्यांक की सगळीं बायलां पंचायती बिनधास्त दिता आपले सुख दूख ती मांडटात आनी कितें अडी अडचणी आसल्यार ती आमी सगळ्यांनी सगळे पंच मेंबर ताका त्या पद्दतीन तांकां मान सन्मान दिता कर्मचारी वर्ग तांकां रिस्पेक्ट दिता आनी त्या खातीर पंचायत आमची सगळी सदांच म्हणजे खंयची कार्यावळ न्हू महिला नासनाची कार्यावळ जायना. आतां जो शाश्वत ग्रूप हांगा तुमचो वेलकम सॉफ्ट जे बरे प्रेजेंट केले तो ग्रूप सुद्दां ह्यातूंतल्यान बऱ्यापैकी मोटिवेट ना. तांचो स्वता क्लब हो तयार जाल्लो आसा इट इज नॉट अ सेपरेट ग्रूप. हो स्पोर्ट्स आनी कल्चरल ग्रूप हांगा तुमकां प्रेजेंट जाल्लो तांणी स्वता ह्या पयलीं वाठारांत महिलांचें नाटक आयिल्लें नाशिल्लें तें तांणी ह्या वर्सा बेकार वेळावेळें महिलांचें नाटक जालें. इतके एक्टीव महिला आमच्या पयलीं भागांत आसा लक्षांत दवरता. 2 तासाचे पद्दत आमचे महिला मंडळ वेगवेगळे शिगम्यावेळार म्हणा आनी खंयच्यो कार्यावळ आसा तांकां तुमी मागले जाल्यार ते खास तातूंत भाग घेता. अशें ज्या पद्दतीन स्वागतीत केलें ते वेगवेगळ्या जाग्यार ती ट्रेडिशनल नृत्य सादर करपाक वता आनी जेणे करून आमच्या पयलीं पंचायतीचें नांव वयर सरता. असो महिलांचो वांटो आमकां आसा. हांव तांकां ह्या वेळार तांकां देव बरें करूं म्हणटा. आमचे पयलीं माजी सरपंच हांगा उपस्थित आसा. सगळ्यांचें नांव हांव जेन्ना कंपेयर आमचें घेतलो हे सगळ्यांनी खूब काम हांगा करून गेल्ले आसा. आपले जे पद आशिल्ले त्या वेळार ते खुशयल्ले आसा आनी ताका लागूनय पयलीं पंचायतीचें नांव वेगवेगळ्या वेळार पाविल्लें आसा. हांव तांकां आयज ह्या वेळार परत एकदा म्हजे काळजांतल्यान स्वागतय करता आनी तुमी केल्ल्या कामाची आमी प्रेरणा दीत आसा अशें हांव मागता. सगळ्यांक म्हळ्यार हो हॉल जो आमी आतां बांदला जो 15 lakhs गोवा लिबरेशन ग्रांट दिल्ले ताजे मार्फत आनी हो म्हाका दिसता ह्या वाठारांत असो बरो AC हॉल खंय तुमकां मेळची ना आनी आमची मोख आसा की हातूंतल्यान आमकां पंचायती इनकम जनरेट जातली आनी म्हणजे तुमकां कोणाकूय फॅमिली मेंबर्स आनी अशें ल्हान पद्दतीन जर एखादी एक्टिविटी जावपाक जाय जाल्यार हो सगळ्यांक उपयोगा येतलो आनी मध्य जाग्यार आसा त्या खातीर आमकां प्लॅन करून घालून घेतलो. कॉन्ट्रॅक्टरांनी आमकां काम बरें करून दिल्लें आसा आनी सगळ्या पंच मेंबरांनी सगळ्या वांगड्यांनी एकदा साथ दिलें आसा. सगळ्यांक परत एकदा मनाक वचून हांव स्वागत करता आनी देव बरें करूं. धन्यवाद मॅडम. मित्रांनो स्वागत झाला फुलांनी आयच्या ह्या कार्यावळीचे मुखेल सोयरे गोंय राज्याचे पंचायत मंत्री आदरणीय मागून बुधवार सर आमचे मध्ये आसात. म्हाका पयलीं पंचायतीचे उपसरपंच सुनील पैंगीणकर सर हांचे कडेन म्हाका ह्या वेळार तांकां फुलांनी नमस्कार करचो. त्या प्रमाण गोंय विधानसभेचे आदरणीय सभापती डॉ. रमेश चवडकर सर आसात.
पंच सदस्य मॅडम शिल्पा प्रभुमाकर यांच्याकडे मात्र सरांचे यावेळेचे फुलांनी स्वागत करते. कानपूरचे गट विकास अधिकारी प्रवीण नाईक सर मागता मॅडम अस्मिता जोशी यांच्याकडे सरांचे फुलांनी स्वागत करते. सरपंच मॅडम सरिता गरुडकर मागता पंच मॅडम रसिका वेळ यांच्याकडे मॅडमचे फुलांनी स्वागत करते. उपसरपंच सुनील पैंगीकर सर मागता यावेळेचे शिल्पा प्रभुमाकर यांच्याकडे सरांनी फुलांनी स्वागत करते. Masjid Sri Manis, Honorable Minister for Panchayat Sri Mohin Gulzar sir, Mr. Speaker and Line Amdar Ravi sir, Sarpanch, Deputy Sarpanch and Panch Member आणि संपूर्ण सगळ्यांना या कार्यावळीत घेऊया. पहिले सांगायचं म्हटलं सरकारच्या वतीने आणि ऍडमिनिस्ट्रेशनच्या वतीने आम्ही सगळ्याच पंच मेंबरचा पंचायती सगळ्यात हेल्पफुल सगळं हेल्प करता गव्हर्नमेंट फंड दिता पण ते फंड कसे बरे कसे युटिलाइज करपाचे ते सगळे पंचायतीचे आसता. आयज हांव फर्स्ट ऑफ ऑल या पहिली पंचायतीचे कॉन्ग्रेच्युलेट करता की तेणी जे गोल्डन जुबली फंड आसा तो बरे कशें युटिलाइज करून एक लोकांक गरजेक आशिल्लो प्रोजेक्ट घेतलो. जावं ते हॉल आयज पळोवपाक गेल्यार खुबशे आमी सेलिब्रेशन करता जावं ते बर्थडे जावं एनिवर्सरी जावं कसलें बारीक फंक्शन पूण हॉल नाशिल्ल्या कारणान तांकां थोड्या लोकांक घराकडे करचें पडटा नाल्यार पयलीं करचें पडटा. पण तेणी ह्या बस्तीक एक हॉल बांदून लोकांक जाय असो प्रोजेक्ट घेतलो त्या वतीन हांवें कॉन्ग्रेच्युलेट करता आनी तुमकां सगळ्यांक परत एक रिक्वेस्ट करता हे पंचायत एक ताळी मारून हे पंचायत कॉन्ग्रेच्युलेट करता. सर पयलीं ग्रामपंचायतीचो जर इतिहास पळयलो जाल्यार 13 डिसेंबर 1962 ते 10 ऑगस्ट 2025 म्हणजे आयज मेरेन या कालावधी या 63 वर्षांच्या कालावधी भितर 18 सरपंचांनी कार्यभार सांभाळला. या पंचायतीचे पहिले सरपंच म्हणून स्वर्गीय शांताराम भट यांच्यानी काम केले. पहिली पंचायतीच्या विकासासाठी लोकांनी दिल्या सरपंचांचो भोवमान सोहळो आता या वेळाचेर जातलो. हांव ताची फुडली सुद्दां आमचे व्यंकटराय नाईक सर हांणी सुचयली. नमस्कार. गोवा माझा मांगल्य सौंदर्याची खाण धन्य धन्य मी इथे जन्मलो हा बदलाभिमान. सरपंचांनी सांगला निसर्गरम्य आमची पंचायत आणि या पंचायतीत 1963 सरपंच उपरांतचे काळ आसा जे आमचे सरपंच या वाठारांत आमच्या पंचायती खातीर सेवा दिले त्या सगळ्या सरपंचाचो आमी ह्या वेळार भोवमान करतात. माझे वडील नमस्कार नमन करता आणि सगळे माझ्या बहिणीच्या गांवांक नमस्कार करून कर्मणे वादिकारसे महाफलेषु कदाचिन आपण जे काम करता त्या कामाचे आपल्याला फळ भेटतलेच असे नासता या अपेक्षेने पुढे वचून काम करपी आमच्या स्वतंत्र उपरांत पहिलो सरपंच म्हणजेच भवानीक शांताराम भटमाम त्याला शांतभट म्हणून ओळखताले. या एका स्वतंत्र सैनिक कुटुंबात जन्म घेऊन तांचो सगळो परिवार स्वतंत्र खातीर काम करतालो आणि त्याच्या उपरांत लोकायुक्त सरपंच ही संकल्पना पहिली गोंयांत सुरू जाली आणि तितूंतल्यान पयलो सरपंच शांतभट म्हणजे शांताराम भट असो आमचो पयलो सरपंच आमकां लागलो. एक उमेदी गुरुतर व्यक्तिमत्व आमचो अभिमान दिसता भुरगेपणांत अशें व्यक्तिमत्व आमी पयलीं पळयलें. पयलीं तेजो वाव चड आसतालो आनी अशा व्यक्तिमत्वाचो भोवमान त्या समयार करता. हांव मानेस्तान विनंती करता की ह्या समयार आमी तांचो भोवमान करचो. तांचो भावाचो नातू हांगा भाव आसा हांव विनंती करता हो भोवमान तुम्ही तांच्या वतीन स्विकारचो. आता आमच्या सरपंचान सांगले की वुमन फ्रेंडली पंचायत जाली आणि घरातल्या भायर सरपाक त्या कुस्ता जातालो. अशा टायमार एक बायल मनीस फकत प्रमाणात समाज सेवा करपाक ती मुखार सरली ती म्हणजे
सर्वेसर काशीबाई पैंगीणकर ही अशी व्यक्तिमत्व की आपण गावाची सेवा करतले शिक्षण पदरात नसताना काशीबाई पैंगीणकरान आमची पंचायत आमदार रूपाखाली वावर केलो की चूल आणि मूल या संकल्पनेतल्यान भायर सरून आणि अशी एक सरपंचाक लावली आणि भुरगेपणाक हेच सरपंच आम्ही गावात आमच्या वावरताना पळयलो इतकी उमेद आशिल्ली की ह्या सरपंचान त्या वेळार आपण अपक्ष कोंकणकर म्हणून विनंती केली आणि अशी सरपंचाची आम्ही भोवमान करतात त्याच्या वतीन अशोक पैंगीणकर त्यांचं दाखवून हांगा उपस्थित आसा आमची विनंती करता की हो भोवमान स्वीकार करू ताचे उपरांत लियाव विलेकश असे एक व्यक्तिमत्व की आमच्या या पंचायतीत लाभले की आपलो जवळजवळ 10-12 वर्षांचो कार्यकाळ ताणें पुराय केलो लोकसेवा केली आणि पंचायतीक मुखार व्हरपाचो प्रयत्न केलो आणि अशा व्यक्तिमत्वाचो आम्ही मरणोत्तर भोवमान करतात आणि ताची सून हांगा ह्या सभाघरांत उपस्थित आसा हांव तिका विनंती करता की हो भोवमान तुमी ह्या समयार आमचो स्वीकारचो तेजे उपरांत प्रभाकर पैंगीणकर त्या गावचे मंत्री ना ते अशाच एक व्यक्तिमत्व की गावा खातीर कितें तरी करपाचें ताचो सदांच हावेस आसतालो ताचे एक वाक्य आमकां लळी फुंकारी सोनारी इकडून तिकडून कितें वारे अशें सदांच तो सांगतालो की भुरग्यांक काम करपाक जाय आणि अशें व्यक्तिमत्व किंवा मालवी सारक्या वाठारांत वायल्ड लायफ सेंच्युरी तेन्ना गांव पडलो तेन्ना तो भायर काडपा खातीर धडपडटालो वेगवेगळे समाज उपयोगी उपक्रम ताणें राबयल्यात बहुजन समाजाक मुखार व्हरपाचो प्रयत्न केलो शेतकरी कुटुंबाक पापा वेगवेगळे समाज उपयोगी खास करून फॅमिली प्लॅनिंग त्या सरकारा कडल्यान त्यांनी असो उपक्रम राबयलो आणि त्या उपक्रमाक त्या वेळाचेर 5,000 बक्षीस आमच्या पंचायतीक मेळ्ळें आणि हा ताचो पुत्र प्रकाश पैंगीणकर वैयक्तीक मागीर ह्या पंचायतीचो पंच म्हणून वावरतो तो उपस्थित आसा हांव पंचायतीक विनंती करता की हो भोवमान तुमी तेंचे घेवचो फक्त पापाचें एक स्वप्न आशिल्लें की वाणी बांदारो तो वाणी बांदाराचें स्वप्न मुखार व्हरपाचो एक प्रयत्न ह्या मुखार आमच्या मानेस्तान करचे अशी तांचे वतीन हांव विनंती करता ताचे उपरांत एक अशी व्यक्तिमत्व 2-3 वर्षांचे आमचो सरपंच म्हणून आनी पुष्पा तळपणकर जे कुळटीक स्मशान भुमीचें काम तांच्या मुखार गेलें आणि मागीर ती स्मशान भुमी कुळटीक तयार जाली असो सरपंच आमकां लागलो आणि ताचे घरकार आमचे मदीं उपस्थित आसा हांव विनंती करता की तुमी हो भोवमान ह्या समयार आमचे कडल्यान स्वीकारचो ताचे उपरांत आमकां अशें व्यक्तिमत्व गोविंद रघुचंद्र आचार्य उर्फ जगदीश आचार्य हो एक सरपंच आमकां लागलो एक तरांकार उन्नूर व्यक्तिमत्व आयज ही पंचायत जी आसा ती त्याची कार्यकाळ हाडलींतल्यान पयली पंचायत म्हण गोंयांत आमी पावली आनी ती सरपंच जगदीश आचार्याच्या कार्यकाळांत जाली आणि अशी सरपंचाच्या कार्यकाळांत खूब वेगवेगळ्यो एक्टिविटी जालो आणि टेलिफोन एक्सचेंज जी आयज पयलीं आसली पूण सद्याची मुद्दावस्थेत आसा पूण ती टेलिफोन एक्सचेंज जगदीश आचार्य हांच्या कार्यकाळांत जाली एक घरांतली व्यक्तिमत्व आयज जो ग्राउंड आसा पळयतात तो ग्राउंड एक जगदीश आचार्याच्या कार्यकाळांत सुरवात जाली श्रमदानान काम केलें आणि आपले सारके कितलेच भुरगे त्या वेळार त्या कामा खातीर वाडले असो एक व्यक्तिमत्व मुखार पंच सरपंच जावन गोंयचो क्रीडा मंत्री सुद्धा जालो असो एक पूत उपस्थित आसा हांव विनंती करता की तुमी भोवमान त्याच्यानंतर उल्हास नायक यांची कार्यकिर्दी थोडीशी असली एक 6 महिन्याची तरी असताना या 6 महिन्याच्या कार्यकिर्दीत ताणे काय प्रोजेक्ट हाडपाचो प्रयत्न केलो तातूंतलो एक थोडक्यात ओबीसी हॉल जावपाचो पण तेची कार्यकिर्द शॉर्ट आसल्यान तो पुराय जावपाक पावलो ना त्याच्यानंतर महालवाडा वाटेर एक स्मशानय जावपाचें आसलें तो एक तसो ताचे मध्ये जुझे पीटर बुदिनो हो एक आमचें अशें व्यक्तिमत्व की सगळ्यांक बरोबर व्हरपाचो प्रयत्न करतालो आपल्या सगळ्या वांगड्यांक घेवन मुखार वचपा खातीर देडकेकार हो एक आमचो संकल्पना आशिल्ली तो मुखार करपाचो प्रयत्न केलो आणि तो संकल्पना मुखार व्हेली असो पीटर बुदिनो सरपंच आमकां लागलो तो येयला कांय कारणां आसता म्हणून पावपाक शकलो ना तेचे उपरांत गोंयचो काणकोणचो पयलो युवा सरपंच म्हणून जनार्दन भंडारी हो आमकां मेळ्ळो आणि सगळ्या युवकांक मुखार व्हरपाचो ताचो हावेस आशिल्लो आणि असो पयलो युवा सरपंच ताणें वेगवेगळे उपक्रम राबोवपाचो प्रयत्न केलो गोंयांत तेन्ना सुरवात जाली त्या गोंयकारांचेर बरोबर काम करपाक जनार्दन भंडारी हाच्या कार्यकाळांत आला आयज पैंगीणकर आल्फ्रेड आपोस स्मारक आसा ते जनार्दनान आनी ताच्या वांगड्यांनी सगळे केल्ले आमकां फळ मेळ्ळें आसा तशेंच
आल्फ्रेड आपोस या जेव्हा ते पहिली रस्त्यात नाव दुपारी काम जनार्दन भंडारी याच्या कार्यकाळात झाला आणि असे वेगवेगळे उपक्रम त्यावेळेला राबवित आलो आणि असो युवा एक पहिलो सरपंच म्हटल्यावर आमकां मेळ्ळो आणि ते सरपंचाचो माणसाचे असे बहुमान जाता नवजात आयुष्यात निरापाय आरोग्य लाभते आणि हेच्यापे बरी सेवा तुम्ही एकपार लोकांची करची त्याच्यानंतर आमच्यामध्ये होणारी मुंशीकर मॅडम म्हणून सरपंच आपली 3 वर्षांपासून कार्यकाळ पहिली गांधीजी प्लांटाची जमीन जी एक्वायर करपाचे कार्य या कामाक सुरुवात झाली आणि तो प्लांट सुरुवात करपाखातीर 5000 ची स्क्वेअर मीटर जमीन त्यांनी आमकां एक्वायर केली आणि कुळदीची स्मशानभूमी यांच्या कार्यकाळात तयार झाली अशी आमची सरपंच आमकां खूप त्याच्या उपरांत शॉर्ट टर्मा खातीर तेजस्वी दयाल हो ही आमकां सरपंच म्हणून लाभली आणि तुमचोय त्या आपल्या गार्बेज प्लांटाच्या जमनीत मुखावयलो सुपरस्टार पुराय करपा खातीर तिका योगदान आसा आणि ती आपल्या वांगड्यांक घेवन कार्यकाळ प्रमुखार केलो आणि पहिली पंचायतीक मुखार व्हरपाचो प्रयत्न केलो आणि अशा प्रत्येक पंचायतीच्या टायमार सरपंच येतात तितलो गोविंद महेश नायक हो 28 मे 2012 ते 28 मे 2016 पर्यंत सरपंच म्हणून रावलो आपल्या 5 वर्षांचो कार्यकाळ पुराय केलो आणि आयज अशे व्यक्तिमत्व की तो आयज बोलो हे टर्म पंच म्हणून काम करता गोल्डन जुबली सेलिब्रेशन या एखादा पंचायतीचे एक्सटेन्शन करपाचे आणि सदर कॅबिन बांधून घेतले आणि आपल्या बाकीच्या पंचायत घेऊन वळपाचो एक गोड व्यक्ती म्हणजेच महेश गोविंद नायक आजपर्यंत पंचायतीच्या सेवा करपाचे सदांच मुखार असता अशा व्यक्तीचो बहुमान या समाजात जाता आणि तो पोचवता आणि ताळे मारून जातो बहुमानही करूया दुसऱ्या व्यक्तिमत्व म्हणजे वल्लभ टेंगसे एक मितभाषी सगळ्यांक बरोबर घेऊन वचपाचो प्रयत्न करपी वल्लभ टेंगसे युवा सरपंच एक वर्सभराचो काळ ताका मेळ्ळो पहिली माजराक महात्मा फुले जयंती जी शेड वापरला ती शेड वल्लभान आपल्या इथं संबंध राखून ती तयार केली जाता आणि साधारण शाळेकडे जायचो ग्राउंड बी त्याच्या कार्यकाळात झालो जे वसतिगृह ऑप्शन आसा थंय टॉयलेट आणि पहिली टॉयलेट याचे सुपरस्टार पुराय वल्लभाच्या कार्यकाळी जाले आणि हा वल्लभा विनंती करता हो बहुमान या समयात तुम्ही स्वीकारतो तसोच याच्या उपरांत आमचो शॉर्ट पिरियड आसलो 30 जून 17 ते 6 जुलय 2018 या कार्यकाळात आमचा सरपंच म्हणून लागलो आमचो रामदास पुजारी या वेळेच्या कार्यकाळात सगळ्या युवकांक एकठांय करून आपण खंय मुखार सरतलो आणि पंचायतीचे मुखार व्हरतलो अशी त्याची सदांच ह्या आसता की दुनियान तो उदाय केलो तुळशीदास नायक 2 टर्म सरपंच राहिलो या वेळार त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबविले आपल्या पुराय कार्यकाळी उदरगती तळपण पोहोचला आणि गोल त्यांनी घोरापण करपाचो प्रयत्न केलो गाडीबा वाठारात तळपण उदकाची व्यवस्था करपाचो प्रयत्न केलो वेगवेगळ्या वाठारात लाईट रस्तो करपाचो प्रयत्न केलो आणि असो व्यक्तिमत्व तुळशीदास नायक तो सरपंच आमचा लागलो त्यांचा विनंती हांव महाराष्ट्रात करता तांकां भोवमान तुमची करता जगदीश गावकर 14 ऑगस्ट 2018 ते 31 मार्च 2022 पर्यंत हो आमचा सरपंच म्हणून लागलो एक थंड आणि मितभाषी व्यक्तिमत्व आपण 5 वर्षांचो कार्यकाळ पुराय केलो मालीसारख्या रस्त्याचे काम करपाक आनी चालना दिली जो गार्बेज प्लांट आमच्या पहिली पंचायतीत जावपाचो आसलो त्याच्या ह्याच कार्यकाळात पुराय झाली आणि स्वतंत्र अशी गार्बेज प्लांट आमकां पहिली लागलो आणि कोटे मैदानाचे ज्या ट्रायबल फंडांतल्यान 3 कोटीचो जो आमी हाडपाचो प्रस्ताव आसलो तो ह्याच सरपंचाच्या कार्यकाळात मुखार केलो तशेंच पिवणे वाठारांत जे उदकाची टाकी आसा तेचे बी रितसर ऑफिशियल संस्कार ह्या सरपंचाच्या कार्यकाळात मुखार केले आणि पुराय कार्यकाळ वतकीर आयज सरपंच ह्या 22 ऑगस्ट 2022 ते आज पर्यंत आमची सदनदार एक महिला सरपंच म्हणून आमकां लाभला आणि तिच्या कार्यकाळानंतर जे ज्यो ऍक्टिव्हिटी जाला त्यो आताच ते आमकां सांगिल्ले आसात आमकां ते
भौमानिस्त म्हणून या वेळेला अधिवेशन मागताना सराकडे त्या वेळेला आपले उल्लेख करतो. सगळ्यांना माझा नमस्कार. आज आम्ही आपल्या पहिली पंचायतच्या या सभागृहाचे उद्घाटन केलं होतं. आजच्या या कार्यक्रमात आमच्या गोवा सरकारचे ज्येष्ठ आणि अत्यंत सन्माननीय असे किंवा राज्याचे मंत्री पंचायत मंत्री श्री मावळी गुजर साहेब या आमच्याकडे उपस्थित असतात. तसेच कानपूरचे व्हिडिओ वा प्रणित नाईक पैठणीचे सरपंच सविता तवडकर तसेच पैठणीचे उपसरपंच सुधीर पैठणकर हांगा उपस्थित असलेले सगळे आता जो बहुमान जो सगळ्याचे माजी सरपंच जे थोडे आहेत ना त्याच्या फॅमिलीने हो सन्मान स्वीकारलो. तसेच गोष्टीचे पत्रकार बंधू ज्या पंचायतचे माजी पंच तसेच हांगा या मोठ्या संख्येने उपस्थित असले सगळ्या पैठणीच्या गोंयच्या भागाच्या भेटलो. आजच्या सभागृहाचे उद्घाटन जात असताना म्हाकाय खूप आनंद जाता. हांव महामावी गुजरो साहेबाक एक म्हायती आहे सांगता. ही पंचायत आसा न्ही ही म्हजे बद्दल आमच्या बद्दल रावता दरेक पेक्षा जे आसा न्ही ज्या पंचायती लागून आमचें श्री सदानंद विद्यालय आसा. ह्या सदानंद विद्यालयात जे विद्यार्थी म्हणून जे आसा न्ही हांव ह्या वाठारांत आमी गेली 30 वर्सां जे 5वी पासून जे शिक्षण आसा 10वी पर्यंत आसा या सदानंद विद्यालयात घेतले आणि नंतरच्या काळात त्याच शाळेत आसुनी शिक्षक म्हणून जो आसा न्ही म्हाका रुजू जावपाचें किंवा काम करपाचें मान मेळ्ळो. आणि प्रत्यक्ष या वाठारांत हो जर वाड आसत जायची आजूबाजूचे वाड आसत जायची एज एक शिक्षक म्हणून जे आसा न्ही प्रत्येक घरात वचपाची म्हाका केन्ना ना केन्ना तरी संदी मेळ्ळी. म्हणजे अशा तरेचे एक भाग आणि दुसरो तरेन आता सगळ्या वेळेला सांगता अत्यंत निसर्गरम्य अशी आमची पंचायत. एका वाटेन आमचो तळपण गालिबाग बीच आसा अत्यंत सुंदर बीच आणि दुसऱ्या वाटेन असे आमची खोतिगांव वायल्ड सेंच्युरी आसा. म्हणजे आज खोतिगांव वायल्ड सेंच्युरी जो कोणी 30 बाकी सगळ्यात जिल्ह्यांनी वायल्ड सेंच्युरी आसा. आणि या पंचायतीक 2 न्हंय लागतात गालिबाग आनी तळपण न्हंय. त्या परिसराचे वाठारांनी वो गांव आसा न्ही पैंगीण गांव आसा न्ही ते पूर्ण पंचायत बसले आसा. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे एक असे देव देवता म्हणजे गोंयांत असे दुर्मिळ असे परिश्रमाचे टेंपल आहे आपल्याला. म्हणजे आठाच्या आणि संतापासून परिश्रमान गोंयची भूमी निर्माण केली आणि ताचे टेंपल मंदिर आसा न्ही जे पयलीं परिक्रांत आसा म्हणून ओळखले वता आनी ते परिश्रमाचे मंदिर हांगा आसा. ताचे पेक्षा जे आसा ह्या भागांतल्या या अत्यंत बुद्धिजीवी लोक म्हणजे मातशे पयलीं अशें वाठारांत गेले जायत अत्यंत बुद्धिजीवी लोक आज असो आमचो लोलये वाठार पळयना थोडोसो वस पडला की कारण बुद्धिजीवी अत्यंत लोक आसा की ते देशभर जगभर अशे गेले आणि आपली अशी ठाकी आसा न्ही ह्या सगळ्या लोकांनी घेतली आसा. म्हणजे अत्यंत प्रामाणीक लोकांनी कश्ट करपी शिकपी अशे बुद्धिमान लोकांची अशी ही ग्रामपंचायत आसा. आणि ह्या पंचायतीमध्ये आमचे माजी पंच दामोदर शेळके आसा म्हणजे कोविलांचे अशे तरेचे जमीन आसा ज्या लोकांनी अत्यंत बऱ्या तरेन अशी सांबाळून आसा आणि व्यवस्थित जमीन हांगा सांबाळून आसा. हांगा रामाचे मंदिर जो मठ जो आसा तो ह्या आमच्या पटगाळे मठ जो आसा तो फेमस आसा की ताजे आतां 450 वर्सांचो कार्यक्रम आसा. आमी फुडल्या डिसेंबराच्या नंतर संबंध जाता देशभरातले जगभरातले लोक त्या कार्यक्रमाक येतात. अशा तरेची आमची पंचायत आणि ह्या सगळ्यांमध्ये आत्ता ज्याचो बहुमान वर्षाचे माजी म्हणजे आमच्या शांताराम भट पासून जे आतापर्यंत जे आसा ह्या लोकांनी एक अत्यंत निष्ठेन प्रामाणिकपणे ही पंचायत आसा प्रत्येक मनशाची देखभाल करपाच्या दृश्टीने आपले बऱ्या तरेन काम करपाचो दृष्टिकोनातल्यान प्रयत्न केला आसा. आणि त्यामुळे म्हाका गर्व आसा की हांव ह्या पंचायतीक म्हणजे आज मिसेस आसा ती पंच आसा आणि त्या वाठारांतल्यान म्हणजे ल्हानपण जे आसा संपूर्ण म्हणजे एक वेळाचेर पैंगीण मतदारसंघ नासलो त्या वेळाचेर ही राजधानी आसली त्या वेळाचेर पैंगीण मतदारसंघात हांव ते 2 फावट निवडून आयलो त्या वेळाचेर पैंगीण हो जो भाग आसा ह्या मतदारसंघाची राजधानी आसली. आणि म्हणजे काळात जसं काढून मतदारसंघ अशा तरेचे अत्यंत म्हणजे एक बुद्धिजीवी निसर्गरम्य अत्यंत एक सभ्य प्रामाणिक आणि कल्चरल लोक आसा. आज मी म्हाका खूप आनंद जाता
की भारत सरकार गोय सरकार जुना आसा न्ही आमची पंचायत जी आसा न्ही ती महिला खातीर महिलाचे ऍक्टिव्हिस्ट पळोवंक आसा न्ही महिलांची कृती पळोवंक आसा न्ही की सबंद गोंयांत जी आसा न्ही की महिला फ्रेंडली पंचायत केली हाचोय आमकां गर्व आसा कारण ताच्या आमच्या भयणाचो आमच्या सगळ्यांचो मान सन्मान जो आसा आमचे मदीं आसा उपस्थित आसा आमच्यो आत्यो जिल्हा पंचायत सदस्य आसा डॉक्टर पुष्पा हे आसा कितलेशेच आमच्या नांव घेवपाक महिला आसा जेणे अशा म्हणजे ह्या म्हणजे गांवची परंपरा वाडोवपा खातीर कल्चर वाडोवपा खातीर म्हणजे हांगा आमची अत्यंत म्हणजे देशात म्हणजे गड्याची जात्रा ही केली आसा त्यामुळे सबंद गोंयभरांतले लोक ह्या जात्रेच्या निमित्तान आमचे येतात अशा तरेचे एक निसर्ग कल्चर सुसंस्कृत अशा तरेचे एक ताका कितली ताची उपमा घेवची कितली लोकांची स्तुती करची आसा त्या लोकांची ताका तोड ना म्हणजे अशा तरेचे हांगा म्हणजे मनीसपणाचे हांव आनी भाशा उलयता मनीसपण गांवपण प्रत्येकाचे मनशाक जोडपाची ताकद आशिल्ली अशा तरेचे म्हणजे परंपरा जी आमची आशिल्ली ती तंतोतंत जी आशिल्ली आमच्या पयलींच्या लोकांनी सगळ्यांनी सांबाळ्ळी आसा आनी ती फुडें व्हरत आसा आनी अशा तरेचो वारसो आशिल्लो आमचो पयलीं जो भाग आसा पयलींची पंचायत आसा आनी आज ह्या पंचायतीन हांगा जेन्ना हांव सभाघराचें उक्तावण करतना खूब गर्व जाता आनी त्या मुळे ह्या म्हणजे स्वाभावीकपणे म्हणजे हांवें इतलो भरभरून उलयता ते भरभरून दिवपाची ताकद आसा हांव आनी सरकार आमी दिल्ली आसा आमी अनेक समस्या दिश्टी पडटा आमकां आदिवासीचेर गेले जायत न्ही आमचो त्या वेळार अनेक म्हणजे बाबुली जो महादेव आसा तो बरोच क्लासमेट आनी त्या वेळार पुरान तो व्हांवन गेलो आमचे संदी पयलीं व्हांवन गेलो म्हणजे पुराय येतना आनी अशा तरेचे म्हणजे अनेक लोकांची मागणी आशिल्ली की अरे बाबा तो ते उदक भरला आसा न्ही ते वयर करपाक जाय आनी तो प्रतिकरणां आतांच्या मंडळान सुनील पेडे ह्या सगळ्यांनी सतीश पेडे ह्या सगळ्यांनी तो विशय लावन धरलो आसा न्ही आनी जवळ 7 कोटी रुपयांनी ह्या विशयाक बरोबर न्ही म्हणजे हो विषय आता लगेच सोंपतलो तेच्या पेक्षा जास्त आमी म्हणजे कॉलेज बांद जो आसा कॉलेज बांदाचे विशय केले दुसरो विशय सुविधा मेळून गेलो म्हणजे कॉलेज बांद एक ते बरें हांवें एग्रीकल्चर म्हणजे अशें ते ज्या तरेन तातूंत न्हंयच्या उदक भितर येतालें पूर्णपणे शेती येतालें आसा न्ही हे आमी पळयताले आनी त्या शेतकऱ्यांची कशी त्रास जातो आनी शेतकऱ्यांचे शेत रोवपाचें कशें सोडलें आनी त्या नंतर त्या जाग्याचें त्या शेतीचें कशें नुकसान जालें पळयना आनी त्रास जातलो त्यामुळे तो विषय घेऊन जात नाही आज तुम्ही कॉलेज बांधत गेलेले आहेत नी अत्यंत निसर्गरम्य म्हणजे सांगितलं असे गोवा गेले असं झालं आहेत नी जर तुम्ही शेती तुका अत्यंत बऱ्या तरेन असली कसली पडटली आणि खरेंच म्हणजे एक अत्यंत पिकनिक स्पॉट म्हणजे म्हणल्यार जावं ना हांव बरोबर म्हाका दिसता बांद काम करता हांव किमान 4-5 वर्सां आयलो आनी त्यामुळे अशेंच केन्ना दिसले जाय तुमकां केन्ना तरी खंय सर्व उदय करपाक आसा जाल्यार निश्चितपणे तुमी केन्ना वचून आसली कॉलेज वाड्याचेर वचून तुमी तुमची पिकनीक किंवा सर्व उदय करचें अशें हांव विनंती करता अनेक प्रकारचे विषय म्हणटा आसतना म्हणजे आमणे जवळ भाग हांवूच ती आमणे रावता आसता केन्ना अशें ते रस्ते आसूं दी बाकी स्कूल आसूं दी बाकी सगळें आमी त्या भागांत केली आसा आज हांवें आमच्या सगळ्यांत जो व्हिडिओ आसा जो स्पोर्ट्स ग्राउंड आसा आज म्हाका दिसता की सतीश पेडकार बाकी सगळ्यांनी लावन दवरलो आसा न्ही ताका म्हणटा जास्त मारलो म्हणजे आमकां मेळिल्लो जो कॉन्ट्रॅक्टर सारकें मेळना आज तो गमन सांगता आमी तो करून घेतलो तुमचो करून घेता मरे म्हणजे असं एक समृद्ध असा जो त्या गावाचे ग्रामसभेक आपल्याला विषय आयना असं एकूच दिसना ताका म्हणजे ग्रामसभा जर गाडी कोणी आसत जायत न्ही जाल्यार ती पयलीं ग्रामाचेर आनी तो विशय आमचो सोंपलो आज जो विषय अत्यंत महत्वाचे विषय उरले आसा ताजे काल पर्यंत सांगितले फुडें 8 दिसां भितर निश्चितपणे महिनेभर ताणें निर्णय दिता तो म्हणजे तळपटी जेटी ड्रेजिंग आनी जेटी रेडी करपाचो दृश्टीकोनांतल्यान आनी जो आमचो धर्मजोगी बीच जो व्हांवन गेलो आसा त्या संदर्भात जसं एक मोठ्या प्रश्न घेवपाक जाय तशीच व्हांवन गेली आसत जाय जाल्यार आमच्या घरा सुद्दां ताचो खर्च वचूंक शकता तो जावचो न्ही त्या संदर्भात आमी सरकारान जसं ताका दिसन घेतलो अनेक विशय आसा हांव बारीक बारीक विशय सांगपाक वचना म्हणजे आमी सरकार म्हणून जे आसा ह्या पंचायती दिवपाक खंयच कमी पडलेले ना आनी अजुनूय हांव सांगता तुमकां जर अजूनय म्हणजे पंच आसा सरपंच आसतले जाल्यार अजुनूय जर आमी मागपाचें आसा जाल्यार ती 100% दिवपाची तयारी आसा म्हणजे आमी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आनी पंचायत मंत्री आसा म्हणजे भगत साहेब आसा दिवपाची तयारी केली आसा त्यामुळे त्या खातीर आमकां म्हणजे एक आमकां पूर्ण मतदारसंघात पळयली जाता ती अंडरग्राउंड बिल्डींग आजूच आमी
हांगा आगोंदे प्रोजेक्ट कंप्लीट जाला म्हणजे जवळजवळ आम्ही साधारणशे एका 3 वर्षाच्या कालखंडात की या संपूर्ण मतदारसंघात असणे आम्ही लागली 200 कोटी रुपये असणे म्हणजे आज अनेक विषय असतात आज पिळवळीच्या सर्वांनी ते सुद्धा असणे डिसिजन करतल्या असतात कारण तो वायडा जे असतात सेक्रेटरी असणे त्या बोर्डाने जसं गोंयांत असणे प्रो सावंत असणे वायडा बोर्डाने डिसिजन केला तसेच बोर्डाचे पंतप्रधान सेनेचा पुढे 8 दिवसांच्या पंतप्रधानांची मीटिंग फिक्स झाली असता आणि कार्यक्रम डिसिजन म्हणजे तोही असतो म्हणजे आम्ही की आम्ही सरकारनं निवडून आम्ही खर्च करून पडले आणि त्यामुळे आम्ही की आम्ही गैस म्हणजे सरकारमध्ये पूर्णपणे घटना व्हायचा बाकीचे योजना म्हणजे पंचायत मंडळाच्या पैसा आणि कौतुक करत म्हणजे असं कळत नाही आज मागेचा विरोधी जर एखादा बंद झाला आता सुद्धा नाही तात्काळ खेळण्याचे वातावरण कोण विरोधी असा कोण विरोधी ना अशा त्याची भूमिका न दिली असं नाही की या पहिली म्हणजे दर एक मनुष्यापासून न्याय उपाय येतात आणि करप्शन फ्री कशी असता येतात अशा अत्यंत उदाहरण जे असणे ही पर्याय एक्झाम्पल असा म्हणजे काय असं मग आपण तरी कौतुक करत असणार पण खऱ्या अर्थाने सगळ्या विद्यार्थी असं नाही की तशाच पद्धतीने असा की तुमच्याच मंदिरात असणे आर्थिक व्यवहार प्रभावी बाळगी होता आणि या पंचायतीचे नाव रेप्युटेशन असणे जो सुसंवाद ते कायम सगळं डोक्यात म्हणून सगळ्याने मागता की आम्ही सगळ्यांनी सगळ्या पंचमंडळ की बाकीचे ज्यांनी जी पंचायत निवड असा आता जनाधार असा बाकी सगळ्या लोकांनी असते पंचायत निवड असा त्यामुळे परत एकदा त्यांची सगळ्यांची आणि त्याचबरोबर आज जो महिला शासक स्पोर्ट्स आणि बसा आणि त्याच्याकडे मग गरम दिसतात म्हणजे तुमच्या एखादी ऍक्टिव्हिटी करपाक तुम्ही येणार असे ना म्हणजे असे पद्धती तुम्ही करूया आणि फुडल्या वेळा सांगता म्हणजे की या प्रत्येक महिलेक सक्षम करत प्रत्येक तरुणास सक्षम करत नाही आणि ही पंचायत नाही पंचायत पूर्ण मतदारसंघ आम्ही घोषणा केली पुढल्या येणाऱ्या काळात आम्ही साधारणपणे 2025 ते 35 पर्यंत नाही या वाटला आमच्या एक सुद्धा तरुणांना म्हणजे नोकरी नसताना त्या झटपाटी साधन नसताना असणं अशा प्रकारे मोठे स्वप्न करतात ते पुराय सुनाच नाही जी ताकद असा ती सेंट असा नाही सगळ्या कार्यक्रमांनी विभाग आणि त्याचने महिला सुद्धा जर तुमचा रोजगार मिळतो असा तुमचं जर प्रयोग होत असेल तर 100% मध्ये आणि सरकारच्या तुमचा सहकार तुम्ही सगळं मिळणे आणि त्यामुळे गोव्यातली बेस्ट म्हणजे सुखी जसा मिळत नाही समृद्धी जसा मिळत नाही की आमची पंचायत असणे अख्ख्या आम्ही गोव्यात करू शकता आम्ही करू शकता हा पुण्यामध्ये एक सुखी विद्यार्थी आम्ही करू शकता आणि तो भरतो आणि त्या दृष्टिकोनाचा आत्मानी नंतर तो वेळ दिलो म्हणजे ते कर्माला जे आता म्हणजे पुढल्या गावामध्ये त्याचे पिक्चर एक मान जावायचं म्हणजे खूप बिझी असतात म्हणजे त्यांना परत लक्ष ठेवत असतात की त्यामुळे काय सांगायचं पिक्चर गावात असा कुठले असं नाही हे पिक्चर आम्ही महत्वाचं असं नाही हा आमची एक 2 लाख बोलले की आज काय आज ते भरून आमच्या सगळ्यांनी हवे सुस्त केले असतात आम्हाला सांगितलं असतात तुमची दुसरी करतात आणि या लोकांचे म्हणजे तुमच्या सगळ्यांचे हास्य तोंड बोलत असं नाही असे बोलत असं नाही टाकाय मुली आली असली आणि त्यामुळे म्हणजे परत एकदा सगळ्यांनी कौतुक करणं आणि अशाच सुरुवातीच्या आणि संपूर्ण पंचायत या मतदारसंघ विकास केले इतर मला 2 शब्द धन्यवाद सर काणकोण तालुको समृद्ध कसं करपाक येता हे सरान आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सराची श्रमदान योजना आज खूप नामने पावला नामना आसा आज या श्रमदान योजनेअंतर्गत पहिली भागां भितर 12 घरां सरांची पूर्ण जाल्ली आसा सरा खातीर एक जोरदार ताळी जावं कार्यक्रम फुडें वतना हालींच जाल्ल्या विधानसभा अधिवेशना भितर गोंयकारांची घरां कायदेशीर करपाच्या दृश्टींतल्यान महत्वाचे निर्णय राज्य सरकारान घेतले आणि तातूंत भितर महत्वाचो वाटो जावचो आसा ते म्हटल्यार आमचे पंचायत खात्याचे मंत्री आदरणीय मामी बुदुन सर म्हाका ह्या वेळाचेर सरांनी आपले विचार तुमचे मुखार दवरचे आजचे सुंदर कार्यक्रमात उपस्थित माझे वांगडा माझे मित्र तसेच गोंयचे विधानसभेचे सभापती तुमचे सारखे चड प्रेमाचे आमदार रमेश तवडकर तेजी घरकान तशीच हे सुंदर पंचायतीची हांव समजता बरे भाशेन कारभार चलोवपी आनी जायती कामां करून हाडपी
बाय सविता सावडकर, माझे PDO प्रदीप नाईक, आमचे डेप्युटी सरपंच सुनील पैनकर, माझे प्रेस भाव हांगा जे आम्ही सन्मान केला सगळे सरपंच त्यांचे कोण ना त्यांचे सगळे घरचे मेंबर, सरपंच शेजाऱ्यासून आयले, पंच म्हणणार एक्स पंच, सध्या हे पंचायतचे सगळे आमचे महिला पंचीस आहात ते आणि मोगाट माझे मित्रांनो, म्हाका खूपच आनंद जाता आज तुमचे हे सुंदर गावात पैंगिणी हे पंचायतीन भेट दिवपाक. एक दोनदा हांव फाटीं येयलो आहे, एकदा स्पीकराक तेन्ना कितें तरी फावो जावना, एकदा म्हाका फावो जावना, पूण जेन्ना बाय सुनीता आयल्या आनी सांगपाक लागली येवपाकूच जाय. 2 ऑगस्ट वाडदीस म्हाजो आपल्या कारणान आमचे भरपूर कार्यक्रम जातात, कशी जाल्यार आमचे कार्यक्रम चालूच आसता, ते दिसा येवपाक शक्य ना म्हणून सांगतना हांवें सांगलें तुमचे परिस्थितीन 10 तारखेक हांव येतलोच आनी आज तुमची भेट घेवपाक, तांकां मेळपाक, सगळ्यांक मेळपाक म्हाका खूब आनंद जाता. चड आपलो देव बाब आमचे रमेश कमळकरान उलयतना सांगलें हिंगा कितें कितें केलां तें आनी कितें करपाचें आहा तें, अंडरग्राउंड केबलिंगूय रेडी जालें. म्हणजे हांव एक तरेन समजता कितें जावना तें विचारपाक जाय. आमचे पंचायती तर्फेच हांव सांगता, हांगा सरपंच आहा, एक्स सरपंच आहा आनी आदींसून सरपंचाचे कारोबार सांबाळटले हांगा मनीस आहा. मुद्दम तुम्ही पळया गेले ते 10 वर्सां पंचायत कशें चलता ते. एक वेळ असो आसलो की फंड्स येताले पूण युटिलायज जायनासले. आज टेक्निकल सेल केला ते उपरांत फास्ट एप्रुवल मेळप इतले फंड्सूच काबार जातात आनी तुमकां हांव शाबासकी दिता जे सरकार फंड्स दिता, म्हणजे गोल्डन जुबली फंड्स दिले, एक सुंदर कामात तुम्ही वापर केलो आनी हे सुंदर हॉल बांधला, रेनोवेशन जाला, ते लोकां खातीर तुम्ही म्हणजे भेटले, तेका लागून तुमकां सगळ्यांक शाबासकी. बरे कामा खातीर तुम्ही स्वतः सपोर्ट दिलो आसा आनी हो सरकार डॉक्टर प्रमोद सावंताचो आसा तितून मुखेल थोडे जे काम करता आनी ते सरकाराचो एक भाग म्हणून सभापती जरी आसलो सगळ्यांक चड वांटो एक बरें काम समाधान ते सुद्दां करून घरां कशे लोकांक बांदून दिली, गरिबांक पावले, बऱ्यांतले बरे कार्य केले जाल्यार हो श्रेय सगळो तुम्ही जाणा, तुमचे आमदारूच वयता, तेका शाबासकी दिया की बरें काम ते करीत आसा. सभापती म्हळ्यार कशी उगी रावपाचें, कांय उलोवप ना, मने कशें रावप पडटा. सभापती आसूं दी, उपसभापती आसूं दी, हांवूय आशिल्लो, तेन्ना हांव उपसभापती आसतना सगळ्यांत जास्त हांव उलयतालो एक क्वेश्चन सोडून. तेन्ना ती परंपरा हांवें बदलली, कोणें सांगलो उलोवपाक जायना, एक क्वेश्चन घालपाक जायना आनी सभापती आसले कारणान तो प्रत्येक इश्यूचेर आपलो व्यू दिता, आपले कितें तेजेर मत आहा आख्खे गोंयकारांक तें कळटा आनी एक बॅलन्स रनिंग ऑफ द हाऊस जे आमचे आमी म्हणटा ऑगस्ट हाऊस ते सभागृह आमी सारखे चलोवपाक जाय. विरोधक आहा, रुलींग आहा, सारखे बरे भाशेन सारखे न्याय दिवन तेणे चलयले आसा. ती हांव तेका शाबासकी दिता. तेणे आपलें नांव घेवन दाखयलें आसा. एसटी समाजा खातीर कितें कितें काम केलां सगळ्यांक खबर आसा. सदां तेजें नांव वयर उरतलें. तेच भाशेन हो सरकार जो आसा आमचो प्रत्येक क्षेत्रांत आमी काम केल्लें आसा. हेचे पयलीं केन्ना काम जायना आसलें म्हणून एकदा तुमकां तरी दिसता टिका जाता, मनीस तरी कांय करना, एक पुतलो कसो रावलो कोणूच टिका करतना, कांयच टिका जावपाना. पूण जेन्ना चड कार्य जाता सरकाराचें, चड कामां जाता, एक हांव समजता एक पुरावो जावन आसा हो सरकार एक वकील सरकार लोकां खातीर बरें काम करता म्हणून टिका जाता हें तुमी समजून घेवपाक जाय. आनी ते निश्चित उल्लेख केलो हांगा इल्लीगल घरां जीं आसात अशें चित्र दिता की आमी गोंयकारांची घरां सोडून कोण भायर सावन लोक येतात तेंची आमी लिगलायज करपाक सोदता. हांव पंचायत मिनिस्टर आसा, हांव प्रत्येक भागांनी जाता आमचे गोंयकार सादे आपले जमनीचेर सुद्दां तेणी घरां बांदलेली आसा आनी हांव पळोवपाक गेल्यार
हाऊस नंबर सोडून त्यांच्याकडे कन्वर्शन ना बाकीचे फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून ना जी परमिशन जाता किती कॉम्प्लिकेटेड असा ही प्रोसिजर म्हणजे त्रास पडता म्हणून ते मुद्दा सरपंच किती सांगतात प्रत्येक क्षेत्रात आमच्या सरपंचाला बोलते ना तू बांध रे तुझा जागा नाही दुसरे पंच सांगता बांध रे आम्ही पळयतात आणि अशी घरां इतले वर्सां येयला आसा 30 वर्सां 40 वर्सां उमायच आणि हालीच आम्ही आणि किती म्हणताले पहिले कोणाचे घर आहा जाल्यार किती म्हणताले ना रे आपले घर तिगा तो सांगता बीच आसा आणि वॉर्ड आसा आणि त्या उदक नदीचे येता ते नदीकडे व्हडले झाड आहा तिगा आपले घर अशी ओळख दिवची पडटली आणि कोण सांगतालो ते बांदाचे मातशें आयलें आपले घर ही ओळख आमची ओळख म्हणजे हाऊस नंबर आणलो जाल्यार एक बरी ओळख घेता उमक्याचे घर सोयसो हाऊस नंबर आपले म्हणजे डिलिव्हर करपाचे ते मेळटा ती ओळख आम्ही ईएचएन नंबर ईएचएन म्हणजे इलीगल हाऊस एनएबी हाऊस नंबर कुडाळा ते लीगल जावपाक जाय चितूनच आम्ही ते नंबर दिले ईएचएन एनएबी हाऊस नंबर म्हणून गोंयकारांची जी आज ते एक टाइम इलीगल म्हणटाले एका परमिशन ना हो सरकारान बिल हाडून अप टिल 2014 इलीगलाइज करून मेळटली आणि याचे सगळो फायदो हांव समजता 90% आमचे गोंयकारांक मेळटलो आता अफवा आणि इतलो विरोध करून म्हणजे एक भाशेन तियात्र कसो जाता तियात्र करून दाखयलो असेंब्ली सुद्धा आणि येवन तिका बसले आम्ही विरोध आहा अरे आम्ही गोंयकारांचे खातीर काम करना तुमचो आता आमदार आसा सभापती आसा कितली हडपड करतात कितले कश्ट घेतात हे डेव्हलपमेंट करतात ते गोंयकारां खातीर न्हू डॉक्टर प्रमोद सावंत सरकार तुझं काम करतात गोंयकारां खातीर न्हू इतल्यो स्किम्यो हाडल्या डबल इंजीन जाती जेन्ना आमी म्हणटात आमकां केंद्रासून नरेंद्र मोदी तशेंच सगळे जाण आमकां बरो सपोर्ट करतात आनी तेका लागून फास्ट कामां जातात आज गोंय पयल्यार इतलो बदल येयलो आसा इतले तुका जे विकास म्हणटाले काँग्रेसी टायमार कितें जाताले बुन्यादीचो फातर घालताले इलेक्शनाक आमी पावताले तेन्ना उद्घाटन म्हणून जाताले मागीर तो प्रकल्प येयच नासलो कित्याक फंड्स नासले फायनान्शियल सेंक्शन नासले हांव सदां म्हणटा ते फातर तरी आमी एकठांय केले खंय आख्खे गोंयांत बसयले इतल्योच इमारती येवपाच्यो इतल्यो बिल्डिंगा आमकां बांदपाक मेळपाचे आमचे बीजेपी सरकारान अशें काम करूं ना जे कडेन आमी काम हातीन घेतला बुन्यादीचो फातर जो बसयला आमी काम करून पूर्ण करून दिला गोंयचे लोकां खातीर केडे सरकार आमी करून दिला आसा आनी हो विकास सगळो जाला सगळे कडेन एकचीत दिसता म्हाका एकूच आमदार जावपी आमचे मदले काम करून आपले कॉन्स्टिट्युएन्सी कित्याक आज सोशल मिडिया आसा आमचे प्रेस भाव आसा कितें करता ते डबल ट्रिपल स्क्रुटनी कोण आमदार काम करता काय ना खंयचे ही सरपंच बाय सुविधा काम करता काय ना हे पंच आपल्या वाड्यार काम करता काय ना लोक इतले प्रेशर घालता रोकडे काडटा आनी टायप करून सोशल मिडियाचेर वयता सो एवरीबडी इज ऑन दॅट टोज सगळे आपण सारखे चतुर रावपाक जाय आनी हे दृश्टीन आज सगळो बदल येयलो आसा पूण हो बदल येयला तेन्ना आमकां केंद्रा कडेन भरपूर मदत मेळिल्ली आसा म्हणून इतले बऱ्यांतली बरी काम आसा एक धाकटुले गोंय आतां उल्लेख केलो गेलो बीच आसा काय बरी सुंदरता आसा दोन कडेन आमकां म्हणजे आमचे नदी आसा पयलीं कशें इतलो सुंदर गांव ना आमी टुरिस्ट आमकां येयले जाय कित्याक आमचे उत्पन्न स्टेज सगळे निर्माण जातात वी आर टुरिझम स्टेट सो आमी इन्फ्रास्ट्रक्चर जे बांदकाम आसा तेही आमी करीत रावले आसा आमचे मांडोळी वयर 3 ब्रिज आसा जुवारी वयर 2 ब्रिज आसा एक ल्हान धाकटुले प्रांतान आमचे 2 एअरपोर्ट आसा उत्तर कोण देंवता तेंका मोपा आसा दक्षिण कोणा लागीं पडटा ते दाबोळी आसा दोन्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट एक टाइम अशी आपल्याक आयली दाबोळी बंद पडटले आख्खे आमचे दक्षिण आमचे सगळे बंद जातले साउथ गोवा बरे इफेक्ट जातले आज पुसान बंद जाले आज उदाहरण आसा फिगर काढले आंकडो काढले सगळ्यांत जास्त फ्लाइट दाबोळी इंटरनॅशनल एअरपोर्ट जाता मोपा सुद्दां न्हू हे तुमकां मुद्दम सांगपाक जाय सो आमी गोंयकारांक चिंतपाक जाय कितें बरें कितें वायट तें हो काळ येयलो आसा इलेक्शन तरी आनी 1.5 वर्स मायस मुखार आसा 1.5 वर्स सुमार ते आतांच लोकां मध्ये दिशा
लोकांना दिशाभूल करपाचें काम करता कित्याक तांकां दिसता आमी शेणले आमी कितें करतले परत परत एक खोटे कितें उलयन मागीर लोकांक खरें दिसता हे तुमी बडी पडपाक जायना आज मुद्दम तुमी आख्खे गोंयांत पळया हिंगा सांगल्यार खूब वेळ वयता मेन वस्तू आहा त्यो सांगता भरपूर बऱ्यांतले बरें काम जाल्लें आसा मुद्दम सांगता तुमी आतां रेनोवेशन केलां न्यू पंचायत घर बांदतले जाल्यार सुद्दां पयले हांवें टेक ओवर केला तेन्ना पंचायत मिनिस्टर 1.5 कोटी मेळटाले 1 कोटी पयले मेळटाले मागीर आमी 2 केले मागीर आमी 3 केले म्हणजे बांदपाक पयशे पावना आज पयरूच आमी 1 म्हयनो जालो आमी 5 कोटी तुमच्या पंचायतीचे पंचायत घर ना कितें न्यू कितें प्रकल्प हाडटले पंचायती ते लिमीट आमी दीनदयाल उपाध्याय इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम 5 कोटी केले आसा हे भाशेन प्रत्येक कडेन आमी बदल हाडलेले आसा ट्रान्सपोर्टान 15 वर्सां जाली काय केंद्र सरकारान कायदो काढला बस्यो आमी गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनान रस्ते वयले काडपा जाय आमकां तो पालन करचें पडटा इलेक्ट्रिकल बसीस आमी हाडटात आमकां इलेक्ट्रॉनिक आमकां बस दिताले हालीं आमकां त्रास दिवपा लागले आमी रोखडी दुसरी कंपनी सोदून आतां हळू सगळ्यो गॅप जो आसा तो कवर जाता खंय बस्यो ना तो इलेक्ट्रिकल बसीस येतल्यो अवश्य येतल्यो हें हांव सांगपाक सोदतां जो बदल प्रत्येक क्षेत्रात जाल्लो आसा बऱ्यांतले बरे प्रकल्प बरे इंडस्ट्रीज गोंयांत येवपाक लागलेले आसा आयटीसी कॉर्पोरेशनान पयले खबर नासली खंय जमीन आहा कोणाक दिता खंयचे इंडस्ट्री दितात आमी डिजिटल फुटप्रिंट हाडून वेबसायटी घालून ते वेबसायटी गेल्यार खंय प्लॉट आहा खंय ना खंयचे इंडस्ट्रियल यूज दिवपाक मेळटा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड सँक्शन करून सिंगल विंडो करून ताबडतोब परमिशनां मेळटा आमकां जाय प्रकल्प आयले आमकां जाय अनएम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम सॉल्व जाले क्लास सगळे भुरगे बेकार आहा तेका खंयचोय सरकार येयलो म्हूण तेका गव्हर्नमेंट जॉब दिवपाक शकना तेन्ना अवश्य इंडस्ट्री येवपाक जाय इकॉनॉमिक एक्टिविटी जावपाक जाय आनी हो इंडस्ट्री येयल्यारूच तेन्ना म्हणजे हांव समजता एक बरेपण जातलें आनी इंडस्ट्री येतले हिंगा कितें जाता जे विरोधक कितें काय उलयन लोकांचे दिशाभूल करता जशे ओल्याचे सुके वाडटा सुक्याचे ओले वाडटा बरे कितें वस्तू आहा त्योय मागीर लोकांक पडना तेका दिसता सगळेंच वायट म्हणून एक अशें ते आपवा घालतात हे तुमी बिलकुल बरे चिंतनांनी हे पयस करपा जाय तेन्नाच खऱ्यांनी गोंयचो बऱ्यांतलो बरो विकास जातलो गोंय आमी फुडें वचपाक शकतले आज पळया तुमी गोंय खरें फुडार गेला फुडें गेल्ले आसा इंडिया टुडे आसूं दी बाकीचे आसूं दी जेन्ना एवॉर्ड दिता स्मॉल स्टेट गोंय स्वता पयले येता एक कितें आमी इन्फ्लुएन्स यूज करून आमकां घेवपाक मेळटा एवॉर्ड आमकां जे ओळख मेळ्ळी आसा एक प्रोग्रेसीव स्टेट हे आमकां मेळटा पूण तुमचो प्रोजेक्ट कितें बरे रस्ते सुद्दां केल्यार ऑपोजिशन हें जावपाक जायना लोकांनी चिंतपाक जाय आतां बरे हायवेचेर आमी सगळे प्रवास करतात गाडयो वयतात आमी कितें पयले बैलगाडीन वयताले पयले लोक चलोन वयताले आज कितें ती शक्य आसा Can you go back to the Stone Age? फाटी वचपाक शकता आणि तीच हायवे आज तुम्ही जे प्रवास करता ती करताना लक्षात दवरपाक जाय थोडी झाडां कापपाक पडले थोडी ग्रीनरी गेली तेच बरोबर ग्रीनरी हाडली बी झाडां लावन लोकांनी आणि आज गोंय एक बरे स्थानार आसा हे भाशेन हो जो सरकार आसा बऱ्यांतले बरें काम करता आणि हे लोकांनी आणि गोंयकारांनी आमकां ही सर्टिफिकेट दिला 3 फाटी तुमचो गव्हर्नमेंट येवपाक डिफिकल्ट जाता परत निवडून येतले म्हणून पण आमकां ही लोकां कडेन सगळी सर्टिफिकेट मेळून आमी बरे भशेन एक मेजॉरिटी निवडून आयले लास्ट इलेक्शन आनी हांव आशा करता हे जे काम फुडले 1.5 वर्स आहा ते जातले ते चोवन हांव एक समजता गोंयांत खरें एक दुसरेच भाशेन चमत्कार कसो जातलो तुमचे आतां हिंगा ONGC आमकडे व्हडले कन्वेंशन हॉल लागले फर्स्ट टाइम एक 5000 लोक जे कन्वेंशन घेवपाक शकता व्हडले फंक्शन गोंयांत करपाक शकता जे सगळे लोक येवजिता हांगा येवन कितें गोंयांत आमचे बरें फंक्शन जावचे ते कन्वेंशन सेंटर फुडल्या वर्सा मार्च फुडें फेब्रुवारी म्हणल्यार रेडी जाता हे कितें जाता सरकारान बरी चिंता आपल्या मनान घेतलेली आसा आनी हे भाशेन एक जो प्रोजेक्ट येता आज पयलो तुमकां दिसता म्हाका दिसता फुडले आमचे टर्म काबार जातले म्हणून गोंयांत खरें एक चमत्कार दिसतलो गोंयांत जी कामां केला ते बरें दिसतले
कामत आसूंदी, आमचे बाब रमेश मावळकर आसूंदी, माझ्यासारखे मंत्री आसूंदी वा माझे कलीग मंत्री आसूंदी, प्रत्येक जण बरें काम करता आणि हांव समजता हेजो निकाल डेफिनेटली बरो येतलो आणि हे निकालाचेर जेन्ना 2027 जेन्ना निवडणुको येतल्यो लोक परत आमकां साथ दितले बरें काम केलां म्हूण बरें सगळे कडेन गोंय सुदार हाडला ते पैंगीण आसूंदी ते दुसरे पंचायती आसूंदी आख्खे गोंयांत बरें चित्र तेका दिसता म्हूण ही अपेक्षा धरून हांव परत तुमकां सगळ्यांक म्हाका मुद्दम हांगा आपयलो हांगा आपोवन तुमचो प्रेम दिवन म्हाका एक संदी मेळ्ळी तुमचे एक सरपंच आनी कोण हे पंचायतीचे पयलींसून कितें कार्य केलां ते आमी तेका कित्याक फेलिसिटेट केले कित्याक तांचो मान सन्मान केलो हे लोकांनी बरेच त्याग केले पॉलिटिक्सान आसो पंचायतीन आसूंदी पंच आसूंदी कावन्सिलर म्हण आसूंदी हे सोपें काम न्हू सगळें सोडून लोकांचे सेवेक रावचें पडटा आनी मोदी सांगतना तुमकां हांवें सांगलें आज अपेक्षा खूब वाडलेली आसा अपेक्षीत तरी तूं काम करतलो तुजे स्वताचे तुवें सगळें विसरून लोकांच्या कामाक तूं घुसचें पडटा आनी तेका लागून हांव शाबासकी दिता पैंगीण सारके पंचायतीन हे बरें सुंदर हॉल तुमी म्हणजे करून दाखयले गोल्डन जुबली फंड्स घेवन आनी अपेक्षा करता फुडारा हेजें बरें तुमी काम करून दाखयतले बाय सुनीता आनी तेजे सगळे पंच वांगडी तेंचे टर्न कामार लागचे म्हणून हांव समजता बरें काम जातलें म्हूण अपेक्षा दवरून आनी आमचे स्पीकर तरी काम करतले ते काम करपी ते कर्मयोगी आसा ते काम करून दाखयतले आनी तुमचे आनीकूय मोग घडटले म्हूण हांव सगळ्या आदिवासींक काळजांत चडांत चड देव बरें करूं देव बरें करूं. धन्यवाद सर. सर्वसामान्य खातीर त्यांनी सरकारान घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती माननीय मंत्र्यांनी हांगसर दिल्ली आसा. जबरदस्त अशें भाशण सरान हांगसर केल्लें आसा. ह्या पंचायतीच्या इमारतीचे रिनोव्हेशनाचे काम वेळेत पूर्ण करपा खातीर कांय जाणांचो हातभार आमकां लागलो तांचोय ह्या वेळाचेर ल्हानसो गौरव हांगसर जातलो. सुरवेक MS ज्योती कन्स्ट्रक्शन भाटपाल हांच्या अंडर BP प्रभुगांवकर हांच्यानी हें रिनोव्हेशन करपाचें काम जें आसा ताणें हातांत घेतलें आनी ते वेळे भितर तें काम पूर्ण केलें. ह्या वेळाचेर मानेस्ता कडेन मागता म्हणजे तांचो एक मोगाळ भेट दिवन ह्या वेळाचेर तांचो गौरव करचो. त्याच बरोबर काणकोण गट विकास कार्यालयाचे अधिकारी भिवा वेळीक सर आमचे मदीं आसात. तांचेय मोठो वांटो एज ए इंजिनियर म्हणून ताचो वांटो आमकां लाभिल्लो आसा पंचायतीक लाभिल्लो आसा. म्हाका ह्या वेळाचेर तांचोय भोवमान ह्या वेळाचेर करचो. पैंगीण पंचायतीचे सेक्रेटरी राजीव नायगांवकर आमचे मदीं आसात. तांचोय खूब मोठो वांटो जो आसा त्या ह्या रिनोव्हेशन करपाच्या कामाक तांचोय वांटो आसा. माननीय मंत्र्यांच्या हस्ते तांचो ह्या वेळाचेर गौरव जाता. नेटान चौधरी कळ्यो हो कार्यक्रम शेवटच्या टप्प्यार पावला. आतां आभाराचे उलोवप जातले पूण सगळ्यांनी आमचे मानेस्त जे आसा मानेस्तांक मोमेंटोज आमी दितले. पैंगीण पंचायतीच्यो सरपंच मॅडम सविता तवडकर हांकां विनंती करता आयच्या कार्यावळीचे मुखेल सोयरे भोवमानिस्त पंचायत मंत्री आदरणीय मागीर जुगेश सर हांकां ह्या वेळाचेर भेटवस्तू प्रदान करची. त्याच बरोबर काणकोणचे आमदार आनी सभापती डॉक्टर रमेश तवडकर सर हांकांय मोमेंटोज दिवन तांचो भोवमान करचो. त्याच बरोबर काणकोणचे BDO प्रणीत नाईक सर आमचे मदीं आसात. हांकांय ह्या वेळाचेर मोमेंटोज भेटोवचो यादस्ती करचो. धन्यवाद मॅडम. आभार मानचे पयलीं एक सुचोवणी आसा. आभार मानले नंतर वंदे मातरम हांगसर जातले आनी त्या उपरांत सगळ्यांनी
महाप्रसादाचो आस्वाद तुम्ही घेवपाचो आसा. ह्या वेळाचेर आमचे पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगीणकर सर हांणी म्हाका ह्या वेळाचेर सगळ्यांचे आभार मानचे. नमस्कार. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आम्ही पाविल्ले आसात आणि या पंचायत बिल्डिंग आणि हॉलच्या रिनोव्हेशन कार्यक्रमात जे सगळे उपस्थित रावले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतात उभो आसा. आमचे सर्वप्रथम गोवा विधानसभेचे सभापती आणि काणकोणचे आमदार श्री रमेश कवडकर सर यांचे आम्ही आभारी आसात. खरं म्हळ्यार आभार मानत ना, कारण सरांनी जसं सांगितलं की आपूणच या पंचायतीचा एक भाग आसा, पूण एक प्रोटोकॉल म्हणून हांव सरांचे आभार मानता. आणि ज्या ज्या वेळार गेली 3 वर्सां जाली, ज्या ज्या वेळार आमकां पंचायत मंडळान त्यांचं आम्ही हे केलं की सपोर्ट मागलो, त्या त्या वेळार सरान आमकां पूर्ण सहकार्य दिल्लें आसा. आणि आजही त्या कार्यक्रमात मुद्दाम उपस्थित रावले त्याबद्दल सर हांव तुमचे आभार मानता. तसेच पंचायत मिनिस्टर मोविन गुदिन्हो सर ज्या वेळार सरपंच आणि उपसरपंच आणि आम्ही बाकी पंच त्यांचे बरा गेले, स्वतःच्या हातान आमकां असेंब्ली चालू आसतना थंय मेळ्ळें त्यांच्या चेंबरान आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे की आपल्याला खूप बरें दिसतालें की आपण येवपाक सोदता, 2 तारखेक येवपाक मेळपाक ना, आणि त्यांनी डेट दिली आणि त्या प्रमाणे आमी ती डेट धरली. आणि सर आज मुद्दाम उपस्थित रावले. जसे रमेश सरान सांगला की बिझी शेड्यूल त्यांचे आसात, एवरी विकेंड ते बॉम्बे वतात, कारण त्यांचे एक पिक्चर रोखडोच आमकां पळोवपाचो मेळपाचो आसा. आणि सगळ्यात उमळशीक लागिल्ली उरतली सर, आज तुम्ही आमच्या तुमच्या उतराक मान दिलो, तुम्ही हांगा आयल्यात त्याबद्दल पैंगीण पंचायतीचे वतीन हांव तुमचे आभार मानता. नव्यानच काणकोणात रुजू जाल्ले BDO प्रणीत नाईक, आणि म्हाका दिसता की ज्या दिसा ते जॉईन जाले त्या दिसा पयलूच पैंगीण पंचायत येवची पडिल्ले, कारण ते एक प्रोग्राम आशिल्लो त्या दिस ते आयिल्ले आणि आजही ते आमचे मदीं उपस्थित आसा. हांव त्यांचे पैंगीण पंचायतीचे वतीन आभार मानता. ज्यांचा सत्कार झालो ते सगळे सत्कार ज्यांनी उपस्थित रावले, आमच्या निमंत्रणात मान देऊन माजी सरपंच किंवा जे हयात ना त्यांची फॅमिली या सगळ्यांचे आम्ही आभार मानतात. तसेच BDOचे ऑफिस ज्या वेळा हो प्रोजेक्ट आम्ही केलो तयार करून प्रपोजल धाडिल्ले त्या वेळार जे BDO आशिल्ले सावियो कारवालो त्यांचेही आम्ही आभार मानता, कारण त्यांच्या हेतून तेजे मुखार गेलो हो प्रोजेक्ट आणि आज प्रणीत सर आसतना हो प्रोजेक्ट कंप्लीट जायत आसा. तसेच BDOचे इंजिनियर भिवा वेळीप ज्यांनी प्रत्यक्ष म्हळ्यार रेग्युलरली येऊन या कामाचे लक्ष दवरताले त्यांचेही आम्ही आभार मानतात. शाश्वत स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब ज्या क्लबान स्वागतीक सादर केले त्या क्लबाचेही आम्ही आभार मानतात. आणि जे सगळी जे म्हळ्यार म्हाका दिसता की आम्ही दिलगिरी व्यक्त करपाक जाय, कारण खूप जाणां फाटल्यान उबी रावची पडले, खुर्ची कमी जाल्यो, पूण आमच्या निमंत्रणां मान दिवन तुम्ही सगळे, कारण तुम्ही समजतात की ही पंचायत जी आसा ती स्वताची पंचायत आसा, आपली पंचायत आसा, आणि त्या भावनेतून तुम्ही आयिल्ले आसा ते आम्ही जाणतात. तुमची सगळ्यांचे हांव ह्या वेळार आभार मानता. तसेच आमकां पॅन्डल आणि साऊंड सिस्टमा खातीर हे केले दिवाकर वेळीप आसा. तसेच पूजा जी जाली सत्यनारायणाची ह्या वाड्यातले काही तरुण जे आमचे पंच सतीश पैंगीणकर यांचे सहकारी आसात, गेले 2-3 दीस सातत्यान काम करत आसात. कोणाचे नाव हांव घेना, पूण त्या सगळ्या टीमचे हांव आभार मानतात. तसेच ह्या पुजेचे खातीर आणि बाकी हाका ज्यांनी ज्यांनी आमकां मदत केली त्या सगळ्यांचे हांव आभार मानता. आणि याच मला तुम्ही रावपाच्या सगळ्यात थोडी फाटल्यान आम्ही जेवणाची रोखडीच तयारी करतली, कोणी भायर सरनासतना सांगाच राव जेवणाचो आस्वाद घेवपाचो अशें हांव सांगता. आणि आता जनगणने हो कार्यक्रम सोंपतलो. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सहस्र श्यामलाम मातरम वंदे मातरम वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे